श्री स्वामी समर्थ। गुरुचरित्र पारायण हा साप्ताहिक काळ लवकर सुरू होणार आहे। तो 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत असणार आहे। 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे। तर त्यानिमित्त बघा, दत्त जयंतीच्या वेळेस आपल्याला साप्ताहिक जे पारायण असतं याची सांगता 7व्या दिवशी 8व्या दिवशी केली जाते। म्हणजे बघा, सकाळ उठून दत्त जयंती आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी केली जाते। तर आपल्याला पारायण तर करायचं आहे, आपण मनाची सगळी तयारी केलेली आहे। आपल्याला गुरुचरित्र पोथी देखील आपण जवळपासच्या आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन आणणार आहोत। पण कुठेतरी या नियमांच्या दडपणाखाली जाऊन म्हणजे कुठेतरी थोडीशी भीती तुमची निघलेली आहे, कारण आपल्या मनातील भीती निघणं अतिशय महत्त्वाचे आहे। गुरुचरित्र पारायणाच्या नियमांच्या बंधनाखाली तुम्ही जाऊनच गुरुचरित्राचं पारायण करत नाही। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीचे नियम आपल्या चॅनलवरती सांगितलेले, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून पहा। त्याच पद्धतीने जेवणाच्या नियमांचं देखील भरपूर दडपण असतं बायकांच्या डोक्यावरती, की घरातल्यांसाठी वेगळं करायचं, आपल्यासाठी वेगळं करायचं, किंवा आपण खायचं काय या संबंधीचा जेवणाचे कोणकोणते नियम आहेत, एक धान्य म्हणजे काय, द्विदल धान्य म्हणजे काय, या संबंधीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे। त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि जेवणाचे नियम तेवढे काटेकोरपणे पाळायचे आहेत आणि आपल्याला गुरुचरित्राचं पारायण संपूर्ण निर्विघ्नपणे पार पाडून घ्यायचं आहे। आणि स्वामी आहेतच पाठीशी, त्यामुळे भिण्याचं कारणच नाहीये। त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर जाणं आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।